नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे ट्यूमर आहे त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं हिस्टोलॉजिकल फीचरद्वारे ते आपण डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले आहेत आणि त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तुम्ही ते नोट्स प्रिफर करू शकता. तर हिस्टोलॉजिकल फीचरद्वारे जे काही ट्यूमरचं क्लासिफिकेशन कसं होतं ते आपण डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझ्यासोबत सुरुवात करूया. द ट्यूमर कॅन बी क्लासिफाईड बेस्ड ऑन द हिस्टोलॉजिकल फीचर विच रेफर टू द मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ अ टिश्यू. आणि हे जे काही ट्यूमरचं जे काही क्लासिफिकेशन केलं जातं हिस्टोलॉजिकल फीचरद्वारे ते कशामुळे प्रिफर केलं जातं, त्याचं मायक्रोस्कोपिक जे काही एक्झामिनेशन आहे त्या टिश्यूचं त्याच्याद्वारे ते प्रिफर केलं जातं. दिस क्लासिफिकेशन प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अबाउट द टाईप ऑफ अ सेल फ्रॉम विच द ट्यूमर ओरिजिनेटेड अँड इट्स द डिफरेन्शिएशन स्टेट. आणि हे जे काही क्लासिफिकेशन आहे त्याच्यावरती कसं काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होते, जे काही सेलचं टाईप काय आहे, तसंच जे काही ट्यूमर आहे ते कुठून ओरिजिनेट झालेलं आहे, त्याचं डिफरेन्शिएशन स्टेट काय आहे आणि हाऊ इट क्लोजली इट रिसेंबल अ नॉर्मल सेल. आणि तो नॉर्मल सेलला कसा रिसेंबल करून ॲज अ ट्यूमर सेल प्रोड्यूस करतो आहे ते पूर्णपणे डिटेलद्वारे त्याचं क्लासिफिकेशन हे केलं जातं. तर 3 मेन जे काही इन्फॉर्मेशन थ्रू त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. पहिलं आहे टाईप ऑफ अ सेल, जो काही ट्यूमर आहे त्याचं ओरिजिनेटेड काय आहे, त्याचं डिफरेन्शिएशन स्टेट आहे आणि स्टेट काय आहे, तसंच तो कुठून रिसेंबल झाला आहे आणि तो नॉर्मल सेलला कसा पूर्णपणे किल करून स्वतःचं जे काही ट्यूमर सेल वगैरे आहे तो फॉर्मेशन करतो आहे. याच्या पूर्णपणे इन्फॉर्मेशनवरती त्याचं हिस्टोलॉजिकल क्लासिफिकेशन किंवा जे काही ट्यूमरचं क्लासिफिकेशन हे केलं जातं. तर आता आपण त्याचे जे काही क्लासिफिकेशनमध्ये जे काही टाईप्स पडतात त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं आणि तो कुठून जो स्पेशली जे काही जे 5 जे काही कॅन्सर आहे त्याचं ओरिजिनेटेड कुठून आहे ते आता आपण पाहूया. तर पहिलं आहे कार्सिनोमा, द मॅलिग्नंट ट्यूमर दॅट अराइज फ्रॉम द इपिथेलियल सेल विच कवर द सरफेस ऑफ अ ऑर्गन अँड ग्लँड थ्रू आउट द बॉडी. आणि हे मॅलिग्नंट ट्यूमर आहे जे काही इपिथेल सेल जे काय असतात त्याच्यापासून ओरिजिनेट केलं जातं. आपल्या बॉडीमध्ये जे इपिथेल सेल असतात त्याच्यामधून हा ओरिजिन किंवा अराईज होतो. तसंच त्याचं सरफेस कुठं कवर करतो, तो जे काही ऑर्गन असतील किंवा काही ग्लँड असतील त्याच्या कवर सरफेसवरती हा पूर्णपणे ते जे काही इपिथेलियल सेल असतात त्याच्यावरती हा ग्रो होत असतो. आणि ते मोस्ट कॉमन टाईप ऑफ कॅन्सर आहे, मोस्ट कॉमन टाईप ऑफ कॅन्सर आहे. आणि त्याचे जर एक्झाम्पल आपण पाहिले तर ॲडिनोकार्सिनोमा अरायझिंग फ्रॉम द ग्लँड्युलर टिश्यू, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा अरायझिंग फ्रॉम द स्क्वॅमस इपिथेलियम आणि बेसल सेल कार्सिनोमा अरायझिंग फ्रॉम द बेसल लेअर ऑफ द इपिडर्मिस. हे त्याचे काही एक्झाम्पल आहे. म्हणजे पहिला जो आहे तो ग्लँड्युलर टिश्यूपासून अराईज होतो, दुसरा आहे तो स्क्वॅमस इपिथेलियमपासून अराईज होतो आणि तसा जो तिसरा आहे तो बेसल लेअर जे काही इपिडर्मिसचे असते त्याच्यापासून अराईज होतो. आणि जे काही कार्सिनोमा आहे ते मोस्ट कॉमन टाईप ऑफ कॅन्सर आहे. मोस्ट ऑफ द पीपलमध्ये हे जे काही कॅन्सर आहे जे काही इपिथेलियल सेल्सपासून अराईज होते ते पाहिलं जातं. तर आता दुसरा आहे सार्कोमा, द मॅलिग्नंट ट्यूमर दॅट डेव्हलप फ्रॉम द कनेक्टिव्ह टिश्यू सच ॲज अ बोन्स, मसल अँड कार्टिलेज, फॅट आणि ब्लड व्हेसल. आणि हा जो काही ट्यूमर आहे हा कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट झालेला पाहायला मिळतो. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये बोन्समध्ये, मसल्समध्ये जे काही कार्टिलेज आहे, तसंच फॅटमध्ये आणि जे काही ब्लड व्हेसल आहे त्याच्यामध्ये हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि लेस कॉमन दॅन कार्सिनोमाज. आणि हा जो काही सार्कोमा आहे तो कमी प्रमाणात सापडतो कार्सिनोमाजपेक्षा. द एक्झाम्पल इन्क्लूड द ऑस्टोसार्कोमा, हा काही बोनमध्ये सापडला जातो. क्रोडोसार्कोमा हा जो काही कार्टिलेजमध्ये सापडला जातो. लिम्फोसार्कोमा हा जो काही फॅटमध्ये सापडला जातो. आणि लिओमायोसार्कोमा हा जे काही स्मूथ मसल वगैरे असतील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर तिसरा जे काय आहे लिम्फोमा आणि ल्युकोमिया, द कॅन्सर दॅट अफेक्ट द इम्युन सिस्टीम. आणि या ज्या काही कॅन्सर असतात दोघी पण जे काही कॅन्सर आहे ते इम्युन सिस्टीमला अफेक्ट करतात. पूर्णपणे इम्युन सिस्टीमला अफेक्ट करून जे काही इम्युन सिस्टमचे जे काही फंक्शन आहे ते पूर्णपणे स्टॉप करण्याचं काम हे करत असतात किंवा त्याला पूर्णपणे कमी करण्याचं काम करतात. तर पहिला आहे लिम्फोमा. हा जो काही लिम्फोमा आहे तो लिम्फोसाईटमध्ये ओरिजिनेट होतो आणि जे टाईप ऑफ अ व्हाईट ब्लड सेल फाउंड इन द लिम्फ नोड अँड अदर लिम्फॉइड टिश्यू. आणि जे काही लिम्फोसाईटमध्ये जे काही व्हाईट ब्लड सेल असतात किंवा जे लिम्फ नोड असतात किंवा लिम्फॉइड टिश्यू असतात त्याच्यामध्ये हा ओरिजिनेट होतो. आणि ल्युकोमिया हा अराईज इन द बोन मॅरो
वेअर द ब्लड सेल आर प्रोड्यूस. आणि जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही ब्लड सेल जिथून प्रोड्यूस होतात म्हणजे बोन मॅरोतून, तिथून हा ल्युकोमिया अराईज होतो किंवा तिथून त्याचं डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळतं. दिस ट्यूमर आर नॉट क्लासिफाईड बेस्ड ऑन द टिश्यू टाईप बट ऑन द स्पेसिफिक टाईप ऑफ अ लिम्फोसाईट इन्व्हॉल्ड. आणि हे जे काही ट्यूमर दोघंही जे काही आहेत ते त्याच्या टिश्यूनुसार जे काही आहे ते क्लासिफिकेशन नाही झालेले, पण त्याच्या जे काही लिम्फोसाईटपासून जे काही इन्व्हॉल्वमेंट दाखवलेली आहे त्याच्यापासून याचं क्लासिफिकेशन हिस्टोलॉजिकल फीचरमध्ये झालेलं आहे. आणि जो काही लास्टचा जो आहे मायलोमा, द कॅन्सर ऑफ अ प्लाझ्मा सेल, अ टाईप ऑफ व्हाईट ब्लड सेल दॅट मॅच्युअर इन द बोन मॅरो. आणि हा जो काही मायलोमा, हा जो काही लास्टचा जो काही कॅन्सर जो काही आहे ट्यूमर आहे तो प्लाझ्मा सेलपासून अराईज होतो. आणि जे काही व्हाईट ब्लड सेल आहेत त्याच्यामध्ये जे काही आपल्याला माहिती की जे बोन मॅरोमध्ये मॅच्युअर होत आहे तर त्याच्यामध्ये इट इज अ टाईप ऑफ व्हाईट ब्लड सेल. म्हणजे व्हाईट ब्लड सेलमध्ये जे काही बोन मॅरोमधून ते जे काही अराईज होत आहे किंवा जे मॅच्युअर होत आहे त्याच्यामध्ये जे काही प्लाझ्मा सेल असतील त्याच्यामध्ये हा कॅन्सर कॉज करतो. द प्लाझ्मा सेल प्रोड्यूस द अँटीबॉडी विच आर द पार्ट ऑफ द इम्युन सिस्टीम रिस्पॉन्स टू द इन्फेक्शन. आणि मायलोमा ट्यूमर कॅन डॅमेज द बोन अँड सप्रेस द प्रोडक्शन ऑफ अ हेल्दी अँटीबॉडी. आणि आपल्याला माहिती आहे की प्लाझ्मा सेल हे अँटीबॉडी प्रोड्यूस करतात जेणेकरून जे काही इम्युन सिस्टीममध्ये जे काही इन्फेक्शन वगैरे झालं असेल आपल्या बॉडीमध्ये त्या इम्युन सिस्टीम त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स वगैरे जनरेट करत असतात. तर मग जे काही मायलोमा ट्यूमर असतात ते काय करतात, जे पूर्णपणे आपले जे काही बोन्स वगैरे असतील किंवा ज्याची जे काही हेल्दी अँटीबॉडीचं जे काही प्रोडक्शन असेल त्याच्यावरती त्याचं प्रोडक्शन हे सप्रेस वगैरे केलं जातं आणि जे काही बोन्स वगैरे असेल त्याला डॅमेज केलं जातं. आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही अँटीबॉडीज प्रोडक्शन होते अगेन्स्ट दी इन्फेक्शनच्या अगेन्स्ट ते पूर्णपणे सप्रेस करण्यासाठी ते पूर्णपणे प्लाझ्मा सेलला किल करण्यासाठी किंवा प्लाझ्मा सेलचं जे काही फंक्शन वगैरे असेल ते लो करण्यासाठी एक जो काही मायलोमा आहे तो काम करत असतो. आणि हा जो काही मायलोमा, हा जो काही ट्यूमर आहे तो प्लाझ्मा सेलपासून ओरिजिन किंवा अराईज होत असतो. आणि लास्ट आहे जर्म सेल ट्यूमर डेव्हलप फ्रॉम दी जर्म सेल द रिप्रोडक्टिव्ह सेल ऑफ द बॉडी. आणि हा जो काही जर्म सेल ट्यूमर आहे जो जर्म सेलपासून अराईज होतो, जे काही रिप्रोडक्टिव्ह सेल असतात आपल्या बॉडीमध्ये तिथं हा अराईज होतो. आणि मेनली कुठं फाऊंड होतं, टेस्टिसमध्ये, ओव्हरीजमध्ये. आणि जिथं काही आपल्या बॉडीमध्ये जे काही फिटल डेव्हलपमेंट होत असतं किंवा जे काही जर्म सेल आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्याच्यावरती हा अटॅक करून तिथं जर्म सेल ट्यूमर हा प्रोड्यूस करत असतो. दिस ट्यूमर कॅन बी बिनिग ऑर मॅलिग्नंट. आणि हा जो काही ट्यूमर आहे तो बिनिग आणि मॅलिग्नंटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, जेणेकरून जे काही फेटल डेव्हलपमेंटमध्ये किंवा ज्या आपल्या बॉडीमध्ये जे काही जिथं जर्म सेल प्रोडक्शन केलं होतं तसंच जिथं फाऊंड होतं जर्म सेल त्याच्यावरती हा अटॅक करतो आणि तिथं जर्म सेल ट्यूमर हे फॉर्मेशन हे केलं जातं. तर हे इम्पॉर्टन्स काय आहे हिस्टोलॉजिकल क्लासिफिकेशन आता ते आपण पाहूयात. जर कॅन्सरचं डायग्नोसिस वगैरे करायचं असेल किंवा ट्रीटमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी हिस्टोलॉजिकल क्लासिफिकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की जे काही डॉक्टर वगैरे असेल तर तेच ह्या पूर्णपणे क्लासिफिकेशन थ्रू जे काही टाईप ऑफ कॅन्सर पूर्णपणे डिटेक्ट करू शकतात किंवा डिटरमाइन करू शकतात. त्याचं ॲग्रेसिव्हनेस किती आहे, त्याची ताकद किती आहे किंवा त्याच्या अगेन्स्ट आपण कोणती ट्रीटमेंट ही वापरू शकतो ते पूर्णपणे इन डिटेल स्टडी हिस्टोलॉजिकल क्लासिफिकेशन थ्रू केलं जातं. By understanding the origin and differentiation state of a tumor, the doctor can tailor the treatment approaches to target the specific type of a cancer cell and improve the patient outcome. आणि ह्या क्लासिफिकेशन तुझं डिफरन्सिएशन स्टेट काय आहे त्या ट्यूमरचं, त्याचं ओरिजिन वगैरे काय आहे, तसंच त्याचा अप्रोच वगैरे काय आहे आणि त्याचं टार्गेटेड स्पेसिफिक टाईप काय आहे, तो कोणत्या सेलपासून ओरिजिन होतो आहे, तर ते पूर्णपणे इन डिटेल स्टडी केल्यानुसार डॉक्टरांना समजतं की त्याचे जे काही कॅन्सर सेल कोणती आहे किंवा त्याच्या बॉडीमध्ये कोणतं ट्यूमर रिप्रेझेंट आहे. तर मग त्यामुळे जे काही डॉक्टर वगैरे असतील ते पूर्णपणे त्या पेशंटवरती ट्रीटमेंट हे करू शकेल आणि त्याच्यापासून जे काही त्या ट्यूमरचं जे काही फॉर्मेशन असेल ते स्टॉप करण्यासाठी किंवा त्या माणसाला जे काही कॅन्सर वगैरे सेल असतील त्याच्या बॉडीमध्ये तर त्याला क्युअर करण्यासाठी जे काही ट्रीटमेंट वगैरे करू शकतील. तर अशा प्रकारे जे काही हिस्टोलॉजिकल क्लासिफिकेशन थ्रू पूर्णपणे जे काही ट्यूमरचं जे कॅन्सर सेल आहे त्याचं क्लासिफिकेशन केलं होतं आणि त्याचं कुठं कुठे इम्पॉर्टंट आहे ते आपण आता डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.